अखेर चौकुळ कबुलायतदार गावकार प्रश्नावरून जमीन वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शासनाकडून 65 गाव प्रमुखाचा समावेश असलेली समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्या समितीच्या माध्यमातून कुटुंब निश्चित करून जमीन वाटप प्रक्रिया राबवण्यात यावी असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित बैठकीत जाहीर केले। दरम्यान गेली अनेक वर्षे रखडलेला प्रश्न सुटल्यामुळे उपस्थित चौकुळ ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला। तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणाऱ्या मंत्री दीपक केसरकर व महायुती शासनाचे आभार मानले। भाई आपला निरोप घेत आहे सर्वांच्या इथे त्यानंतर दीपक भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज दीपक भाईंनी आज ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे सावंतवाडीमध्ये। आज आम्हाला याची आम्हाला पूर्ण कल्पना होतीच की दीपक भाई आमचा प्रश्न सोडवतील आणि त्यांच्याकडून आम्हाला आशा होत्या त्याला ते पात्र ठरलेले आहेत आणि या जे त्या दीपक भाईंचे काम केलेलं आहे ते खरोखर अप्रतिम काम असं त्यांनी केलेलं आहे। त्याबद्दल येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये दीपक भाईंचं आम्ही जंगी स्वागत करून त्यांचा एक मस्त असा कार्यक्रम सर्व लोक ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांचं आम्ही जंगी स्वागत करून परत त्यांचा सत्कार आम्ही तिथे करणार आहोत। या कार्यामध्ये एकाचं एक कार्य सोपं नव्हतं। यामध्ये बरेच जण अडथळे येत होते या कामामध्ये। बरेच जण असे गावामध्ये असतात की इकडे तिकडे हे करत असतात, इकडे टवाळ्या करत असतात, त्यांना आपलं बघ वाढवायचं असतं। त्यांना दीपकबाईंनी चपराक लावलेली आहे आणि त्या दीपकबाईंनी सिद्ध केलेलं ना आम्ही पण त्यात सत्य ठरलो, कारण आम्ही दीपकबाईंच्या बाजूने होतो। शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी आम्ही चौकुळ ग्रामस्थ त्यांच्यासमोर एक जमिनी संदर्भातला जो 20 ते 25 वर्ष चालू असलेला वाद हा मिटवण्याच्या संदर्भात संपर्क साधलेला होता आणि या संपर्क साधल्यानंतर त्यांनी साधारणतः या महिना ते 1.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्याशी संपर्क साधून अहोरात्र प्रयत्न करून आमच्या चौकुळ गावच्या जमिनीचा जो प्रश्न होता हा प्रश्न एक पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णतः मार्गी लावून याच्यामध्ये ग्रामस्थांच्या सोबत झालेल्या चर्चेमध्ये की बाबा ह्या ग्रामपंचायत चौकुळ गावचे जे ग्रामस्थ आहेत यांना जे पूर्वीपासून गाव वहिवाट ह्याच्याप्रमाणे जे चाललेलं होतं आणि जे सगळे अधिकार होते की बाबा गावचे हे जे जमिनीचे सगळे निर्णय या मंदिरामध्ये व्हायचे आणि त्याप्रमाणे सगळे मानकरी ग्रामस्थ हे सगळे निर्णय घेत होते आणि अशा निर्णयामध्ये हे जे अधिकार होते हे अधिकार जमीन या चौकुळ गावच्या जमिनीमध्ये महाराष्ट्र शासनाची नोंद झाल्यानंतर ते काही अंशी बाधित झाले होते आणि हे बाधित होताना तो प्रश्न सगळ्यांच्या समोर संदिग्धता निर्माण होती आणि मग हा प्रश्न सुटावा एवढ्यासाठी त्यांनी ग्रामस्थांच्याकडे असलेले अधिकार कायमपणाने अबाधित राहावेत आणि हीच कायमपणाची जी मागणी होती ही मागणी ग्रामस्थांनी लावून धरलेली होती आणि त्याला सुद्धा मंत्री साहेब केसरकर साहेबांनी चांगला पाठिंबा देऊन त्याच्यामध्ये पाठपुरावा करून आता आम्हाला या सावंतवाडीमध्ये एक बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीमध्ये जे शासनाचा जो कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला, जो जी.आर. झाला, त्या जी.आर.च्या अनुषंगाने पत्र आम्हाला सादर केलं आणि हे पत्र वाचताना अतिशय आनंद होतो की ज्या आताच त्याने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की पहिल्यांदा अशा पद्धतीचा जी.आर. पारित करून की सगळे अधिकार गावचे कायमचे अधिकार कबुलायतदार गावकर यांच्याकडे अबाधित ठेवून जमिनीचे जे वाटप आहे त्याचा निर्णय या गावातील ग्रामस्थांनीच घ्यायचंय आणि ग्रामस्थांनी नेमलेली जी 65 लोकांची जी कमिटी आहे या कमिटीला संपूर्ण अधिकार दिले आणि अशा पद्धतीचा जी.आर. झाल्याचे
अत्यंत चांगली बातमी या ग्रामस्थांना दिलेली आहे आणि त्यामुळं पहिल्यांदा मी या केसरकर साहेबांचं की पहिल्यांदा आभार मानतो आणि याच पद्धतीनं त्यांनी पुढे आम्हाला जे सहकार्य केलं आणि इथून पुढे त्यांचं सहकार्य राहील आणि सगळा गाव एक संघ पद्धतीनं त्यांच्या सोबत राहणार आहे. आणि मग या अशा पद्धतीमध्ये या ज्या काही अटी ज्या शासनाने JR मध्ये मान्य करून ज्या अधिकार दिले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जो अट होती की बाबा मूळ कबुलातदार गावकार जे होते त्यांचे जे हक्क होते हे कायमपणाने अबाधित या समितीकडे ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीचा जो JR आहे आणि अशा पद्धतीचे जे अधिकार आहेत हे पहिल्यांदाच शासनाकडून मान्य करण्यात आलेले आहे. आणि खरोखरच ह्या सगळ्यांनी जे काही सहकार्य झालं ग्रामस्थांनी जी काही एकजूट दाखवली ह्या एकजुटीचा हा विजय आहे आणि यामुळे आम्ही पहिल्यांदा केसरकर साहेबांचा आभार मानतो आणि दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. चौकुळ गावाने जो लढा दिला त्या लढ्याला आज खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे. त्या लढ्यासाठी जागणारा नेता असं त्यांची ओळख जी निर्माण केली सन्माननीय दीपकबाई केसरकर यांचं चौकुळ गावाच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तसेच आमची ह्या संपूर्ण लढ्यामध्ये आमचे जे नेतृत्व केलं ते आमचे 3 गावचे 3 प्रमुख 12-5 जी आमची मर्यादा आणि आमचे युवा नेते दिनेश भाई यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि इथून पुढे आता आपल्याला ह्या विषयावर समारंभ अभिनंदन करायचं आहे. त्याचा कार्यक्रम आम्ही गाव लेवलला चांगल्या पद्धतीने आयोजन करून या ठिकाणी आपले सत्कार करू. धन्यवाद. 1999 साला जे महाराष्ट्र कबलायतकर चौकुळची जमीन कबलायतकर गावकर अशी नोंद होती ती 1999 मध्ये महाराष्ट्र शासन लागली. त्याला जवळजवळ आज 25 वर्ष झाली. 25 वर्षात चौकुळ गाव बराच मागे गेला. याला पहिल्यापासून आम्हाला सहकार्य दीपकभाईंचं वारंवार होतच. आणि आता सध्या तरुण पिढीमध्ये आमचे युवा नेते दिनेशभाई यांनी सर्व गावातील लहान मोठ्या समाजातील घटकांना एकत्र करून गेले जवळजवळ 4-5 महिने आपल्या परीने वारंवार बाईंची भेट घेऊन हे मंत्रालयात वगैरे जाऊन ह्या निर्णयाच्या मागे लागून एकदा आपल्याला कसा काय JR मिळेल आणि आपण आपल्या गावातील तरुण बेकार जे मुलं आहेत त्यांना कुठेतरी रोजगार मिळेल या आशेने दिनेशबाईने बराच प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांची त्या धडपडीला आज यश आलेलं आहे. आमचे शालेय शिक्षण मंत्री दीपकबाई लोकनेते असा ज्यांचा उल्लेख केला जातो चौकुळ आंबोली गे या भागात वारंवार त्यांचा संपर्क असतो आणि ते स्वतःला समजतात की हे माझं चौकुळ आंबोली हे माझं माहेरघर आहे. आणि कुठल्याही कार्यक्रमाला दीपकबाई आवर्जून चौकुळी पहिल्यांदा भेट देतात आणि त्याच्यानंतरच आपल्या कामाला सुरुवात करतात. असं आज आम्हाला 1947 नंतर आम्हाला चौकुळवाल्यांना वाटतंय की हा JR आला त्याचा आम्ही अभ्यास करू. पण आज आम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो. वैशिष्ट्य असं आहे की रात्री जरी 1 वाजता गेला तरी 1 वाजता गावातले म्हणजे उठणार जेवण करणार आणि तुम्हाला जेवायला वाटणार आणि त्याचं चांगलं वाटतं हे प्रेम कुठल्याही गावामध्ये बघितलेलं नाही. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी मी आंबोली आणि भेटचा प्रश्न सोडवला त्याला तुमच्या गावाचं म्हणणं असं होतं की आमचं गाव वेगळं आहे. आमची कबुलायती कधीही रद्द झाली नव्हती आणि त्याच्यामुळे आम्हाला वंश परंपरेने आमचं गाव राखायचं आहे. त्या गावामधला निसर्ग राखायचा आहे. त्या गावामध्ये एकी राखायची आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही जे काही सोल्युशन दिलेलं होतं गावाने ते आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा या सर्वांच्या सहकार्याने रेकॉर्ड टाईममध्ये आपलं जे आवश्यक पत्र आहे तुम्हाला आता कलेक्टर साहेबांच्या ताब्यात देतो. आणि मला सांगायला आनंद होतो की हे पत्र आपल्याला वाचून दाखवतो.
कारण तुमचा जिहाद तुम्हीच काढला आहे, तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्यामध्ये लिहिलेलं होतं की कशासाठी वाटप करायचं हे चौकच्या गावाने ठरवावं. ते तुम्ही ठरवल्याबरोबर ताबडतोब तुम्हाला संबंधित शासनाची प्रदान करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहे की मौजे तालुका सावंतवाडी येथे महाराष्ट्र शासन निवड कबुलाचा व कबुलाचा त्यांनी खाजगी वन असलेला शेरा कमी करून ही लाभधारक शेतकऱ्यांना वितरित करणे व वितरित करण्यासाठी समिती गठीत करण्यास मान्यता मिळणे आपलाच प्रस्ताव दिलेला होता. शासनाचे 8-3 पत्र आहे, त्याच्यानंतर प्रस्ताव आहे तो 3/9 आहे आणि 16/9 कोकण आयुक्तांनी त्यांना पाठवलं पत्र कलेक्टर्स त्यांनी दिले. या ठिकाणी पाटील साहेब आल्यानंतर आणि तावडे साहेबांनी आपला चार्ज हँडओव्हर करला. आदरणीय देशमुख साहेबांना आदरणीय मुख्य कार्यकारी देशमुख साहेब जिल्हा परिषदेचे आणि उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मौजे आंबोली चौकून वेळ तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग कबलादार गावकर येथील जमिनीचे वाटप करण्याच्या अनुषंगाने माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्णयानुसार शासनाने दिनांक 26/7/2023 रोजी शासन निर्णय निवडून केलेला आहे. सदर शासन निर्णयाद्वारे मौजे आंबोली व वेळ येथे कबलादार गावकर जमिनीचे वाटप नियमानुसार करण्यात येत आहे. उर्वरित मौजे चौकूर तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील कबलादार गावकर जमिनीबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी मौजे आंबोली व वेळ याबाबत थांबवलेल्या विविध कार्यपद्धतीचा अवलंब करावा. तो नंतर तेथील ग्रामस्थांनी समप्रमाणात जमीन वाटपाची संमती दर्शवल्यास मौजे चौकूर येथील ग्रामस्थांना विविध कार्यपद्धतीनुसार जमीन वाटण्यात यावी असे दिनांक 26/7/2023च्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. मौजे चौकूर नेने मासुळे केकर या गावचे कबलादार जमिनीपैकी एकूण 2343 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर खाजगी वन क्षेत्र असलेला शेरा कमी करून तसेच कबलादार क्षेत्र 4697.68 हेक्टर क्षेत्र जमीन वाटपासाठी उपलब्ध होणार आहे असे आपल्या अहवालात नमूद केले आहे. सदर क्षेत्राचे वाटप करण्याच्या अनुषंगाने ग्रुप ग्रामपंचायत चौकूर तालुका सावंतवाडी यांनी दिनांक 21/8/2024 रोजी दिलेल्या पत्राप्रमाणामध्ये दिनांक 19/8/2024 रोजी ठराव करून 65 व्यक्तींची ग्रुप ग्रामपंचायत मौजे चौकूर नेने मासुळे केकर यांची समिती असावी. तसेच आपण प्रस्तावित केल्याप्रमाणे तसेच ग्रुप ग्रामपंचायत चौकूर तालुका सावंतवाडी यांच्या ठरावाच्या अनुषंगाने मौजे चौकूर नेने मासुळे व केकर येथे कबलादार गावकर जमिनीचे वाटप करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत चौकूर मौजे चौकूर नेने मासुळे केकर येथील 65 व्यक्तींचा समावेश असलेल्या सोबत परिशिष्टाप्रमाणे गाव समिती गठीत करण्यास शासन मान्यता देत आहे. उपरोक्त नेमण्यात आलेल्या गाव समितीस खालीलप्रमाणे अधिकार देण्यात येत आहे. मूळ कबलादार गावकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवणे, गावामध्ये स्थानिक सर्व कबलादार गावकऱ्यांच्या कुटुंब यादीप्रमाणे आणि मागणीनुसार वाटपाचे अधिकार कबलादार गावकर समितीकडे राहतील. समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हे कबलादार गावकर समितीचे सदस्य असतील व ते निवडण्याचे अधिकार कबलादार गावकर समितीलाच असतील. कुटुंब निश्चितीची सर्वस्वी अधिकार कबलादार गावकर समितीलाच राहतील. कबलादार गावकर संबंधातील सर्व अधिकार पॉवर ऑफ अटर्नी कबलादार गावकर श्री सोनू दुर्गू गावडे, विठ्ठल गणपत गावडे व श्री भिकाजी आप्पा गावडे यांना राहतील. व उपरोक्त निवड गाव समिती मार्फत ग्रामपातळीवर करण्यात येण्यात आलेल्या शिफारसी जिल्हाधिकारी विचारात घेतील. तदनंतर जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व सहाय्यक संचालक नगररचना हे नियमानुसार पुढची कार्यवाही करतील. असा शासन निर्णय झालेला आहे आणि आपली जी काही इच्छा होती ती कबलादार गावकऱ्यांनी हे सगळं म्हणजे आपल्या गावाकडे सगळे अधिकार त्यांच्याकडे असावे. निश्चितपणे तुम्हाला जर वाटलं की एकाच सातबारावर त्या भागातील नावं जोडायची तुम्ही तसं करू शकता. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
गावाची कुटुंब संख्या ठरवण्याचा, जमिनीचं वाटप कशा तऱ्हेने करावं हे ठरवण्याचा अधिकार शासनाने दिलेला आहे. महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण तसंच आपला जो सामाजिक निर्माण आहे त्याच्यावर सुद्धा लवकरच निर्णय जसं आपल्याला सगळ्यांना एकत्र बोलून घेऊन त्या ताब्यात केला तसंच आंबोली खेडे संपूर्ण तिन्ही ग्रामस्थांना एकत्र करून तो सुद्धा निर्णय आपण शासनाकडून करून घेऊ अशी आपल्याला खात्री देतो. मला कल्पना आहे की मला दुसऱ्या मीटिंग आहे म्हणजे मुंबईला निघायचं आहे तरी मी आदरणीय कलेक्टर साहेबांना विनंती करतो की मी पत्र आपल्याला देतो. आपण ग्रामस्थांना ते पत्र आपल्याकडे डॉक्युमेंट आहे आपण ते अत्यंत निर्मळ गाव आहे म्हटलं आहे त्याच्यात निसर्गावर चिंता करत आहोत. त्यांनी कधीही आपल्या गावाला दिलेली आहे कारण आपल्या लोकांना आपल्याकडे आवश्यकता होती परंतु जपूनचं जे एखादं वैशिष्ट्य गावाची नीती आहे त्यांनी या सगळ्या डॉक्टरांकडे मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या मनासारखा निर्णय करण्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः मीटिंग घेतली. मुख्यमंत्र्यांना छोट्यासाठी मीटिंग घ्यायला वेळ नसतो परंतु तुमची ख्याती ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली स्वतः महसूल मंत्र्यांनी याची नोंद घेतली आणि ताबडतोब निर्णय त्यांच्यामध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध ताबडतोब निर्णय घेतला आणि याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आदरणीय राहुल साहेब, आदरणीय पाटील साहेब, आदरणीय आपले युवक साहेब, पत्रकार पाटील आणि देशमुखांनी आपल्याला असतात. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचं सहकार्य झालं आणि त्याच्या काळामध्ये एकच गोष्ट आंदोलन वाचलं एअरपोर्टवर विमान झालं. गावामध्ये पुढच्या काळात 100 वर्षाला होतील अशा तऱ्हेचे रस्ते छान तयार करा, चांगले पॉईंट्स तयार करा, घरोघरी कशा रीतीने पर्यटन करता येईल, घरोघरी कशा रीतीने शेतीचा व्यवसाय करता येईल, कशा रीतीने दुधाचा व्यवसाय करता येईल, मधाचा व्यवसाय करता येईल, जे जे काही तुम्ही ठरवा त्यामागे तुमचा लोकप्रतिनिधी 100% मी तुमच्याबरोबर राहील.